नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये आपण इंग्रजी अक्षर व त्यांचा ध्वनी यांची सांगड कशी घालायची हे पाहिलेले आहे. आता यामध्ये आपण सराव प्रश्न सोडवणार आहोत. तर पहिला बघा, फाइंड द इंग्लिश लेटर हिडन इन द गिव्हन पिक्चर. बघा, या इथं एक चित्र दिसतंय. यामध्ये तुम्हाला इंग्रजी अक्षर दडलेलं आहे ते शोधायचं आहे. बघा, इथं कपाचा कान आहे जो सी आकाराचा आहे, म्हणून इथं कुठला अक्षर दडलेला आहे? सी. म्हणून आपण पर्याय क्रमांक 3 ला इथे गोल केलेला आहे. त्यानंतर प्रश्न 2, प्रत्येक फाइंड द मिसिंग लेटर्स इन ईच ग्रुप अँड अरेंज्ड सिरियली. म्हणजे प्रत्येक गटात नसलेले आणि क्रमाने लावलेले अक्षरे शोधा. बघा, ए बी नंतर इथं काय नाही आहे? सी नाही, डी आहे. ई एफ जी त्यानंतर एच नाही. आय जे के एल एम एन ओ पी. मग आता बघा कुठली कुठली अक्षर आहेत ती? सी एच आय एन. सी एच आय एन पर्याय क्रमांक 2. बघा, आपण इथं 2 ला गोल केलेला आहे. त्यानंतर बघा पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 3, चूज द डिफरंट साऊंड ऑफ द फर्स्ट लेटर फ्रॉम द गिव्हन वर्ड्स. दिलेल्या शब्दामधून पहिल्या अक्षराचा वेगळा उच्चार असलेले शब्द निवडा. बघा, गर्ल, गिव्ह, जिराफ, गिफ्ट. बघा, 1, 2 आणि पर्याय क्रमांक 4 यांचा उच्चार ग असा होतो, तर पर्याय क्रमांक 3 चा उच्चार ज म्हणजे जिराफ असा होतो. हा उच्चार वेगळा आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न 4, विच ऑफ द वर्ड्स गिव्हन बिलो डज नॉट बिगिन विथ द साऊंड. पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीस द असा उच्चार नाही? त्यासाठी आपल्याला वाचन व्यवस्थित येणं गरजेचं आहे. बघा, देअर, डेअर, द, देन. बघा, 1, 3 आणि 4 क्रमांक पर्यायचा उच्चार द पासून होतो, तर पर्याय क्रमांक 2 चा उच्चार ड पासून होतो, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. म्हणून आपण याला वर्तुळ केलेलं आहे. प्रश्न 5, विच ऑफ द गिव्हन वर्ड्स डज नॉट हॅव लेटर वाय. कोणत्या शब्दामध्ये वाय हे अक्षर नाही? बघा, यू मध्ये इथं वाय आहे, बाय मध्ये वाय आहे, डेअरी मध्ये वाय आहे, जार या शब्दामध्ये कुठेच वाय नाही, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ लेटर्स इज नॉट इन द अल्फाबेटिकल ऑर्डर. पुढीलपैकी अक्षरांचा कोणता गट वर्णानुक्रमे नाही? बघा, सी डी ई एफ हे अगदी वर्णानुक्रमे आहेत. एल एम एन ओ हे देखील वर्णानुक्रमे आहेत. एच आय जे असं पाहिजे, पण इथं एच जी आय जे म्हणजे हा क्रम चुकलेला आहे. पुढचा पाहूयात तरी सुद्धा. यू व्ही डब्ल्यू एक्स हा अगदी बरोबर आहे, म्हणजे वर्णानुक्रमे नसलेला गट आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न 7, फाइंड द इंग्लिश लेटर हिडन इन द गिव्हन पिक्चर गिव्हन फिगर. पुढील चित्रात दिलेले इंग्रजी अक्षर शोधून काढ. बघा, इथं हे चित्र आपल्याला दिसत आहे. बघा, यामध्ये आपल्याला काय दिसतं? ही इथं उभी रेष आहे आणि हे असं काय दिसतं? इथं आपल्याला बी हे अक्षर दिसते, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न 8, विच ऑफ द फॉलोइंग गिव्हन वर्ड्स स्टार्ट्स विथ डिफरंट प्रोनाउन्सिएशन. पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीचा उच्चार वेगळा आहे? बघा, ॲट, एट, अँड, अँट. बघा, सगळ्याचा उच्चार ॲ असा होतो, तर एट ह्याचा शब्द ए पासून होतो उच्चार, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विच लेटर ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स आर द सेम. पुढील शब्दांच्या संचातील
कोणत्या संचातील अक्षरे सारखी आहेत? ऑन नो, मोर मोर, नॉट नोट, गॉड गॉट. बघा आता इथं ऑनचं उलट इथं झालेलं आहे, दोन्ही शब्द वेगळे आहेत. पण पर्याय क्रमांक 2 मधले दोन्ही शब्दही सारखे आहेत, मोर मोरच आहेत. आणि पुढचे नॉट नोट, गॉड आणि गॉट. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न 10वा. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स बिगिन्स विथ डिफरंट साऊंड? पुढीलपैकी कोणता शब्द वेगळ्या उच्चाराने सुरू होतो? काइंड, काइट, नो, किटन. बघा काइंड, काइट आणि किटनचा उच्चार क पासून होतो, तर पर्याय क्रमांक 3चा उच्चार नो म्हणजे न पासून होतो. म्हणून आपला उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 11वा. विच ऑफ द गिव्हन वर्ड्स वुड बी थर्ड इफ वी अरेंज देम अल्फाबेटिकली? पुढील शब्द वर्णानुक्रमे मांडले तर क्रमाने तिसरा शब्द कोणता येईल? बघा सर्व शब्द आपण प्रथम पाहूयात. सर्वांची सुरुवात एफ 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 आणि एफ वरूनच झाली आहे. त्यानंतर इथं आहे एल दुसरा अक्षर, इथं आहे ई, इथं आर आणि इथं ओ आहे. मग ईचा उच्चार म्हणजे ईचा नंबर सर्वप्रथम येतो. मग एफ ई म्हणून ह्याचा नंबर आला, 1 नंबरला हा शब्द झाला. त्यानंतर ई नंतर एल येतो. बघा एल येतो म्हणून याचा आपण नंबर दिला 2. त्यानंतर एल एम एन ओ येतो म्हणून फूडचा नंबर आला 3. आणि त्यानंतर आर हा सर्वात शेवटी येतो म्हणून याचा नंबर झाला 4. मग मला सांगा वर्णानुक्रमे मांडले तर तिसरा शब्द कोणता येईल? पहिला, दुसरा आणि तिसरा. म्हणजे पर्याय क्रमांक 4 फूड हा शब्द तिसरा येईल. त्यानंतर पहा, चूज द ऑप्शन विच हॅव करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ द गिव्हन वर्ड्स. पुढील शब्दांचा दिलेल्या पर्यायातून योग्य वर्णानुक्रम असलेला गट निवडा. बघा इथं शब्द दिलेले आहेत, एक्साइट, इक्वल, इलेक्ट, आय आणि इगर. बघा इथं सर्वांची सुरुवात ईनी झालेली आहे. मग आपण ई नंतर मग बघा इथं एक्स आहे, इथं क्यू, एल, वाय आणि ए आहे. मग हा ए असलेला शब्द सर्वप्रथम येईल, इगर हा पहिला. त्यानंतर मला सांगा ए नंतर कुठला येईल? एल, क्यू, एक्स आणि वाय यापैकी आपल्याला येईल एल वाला शब्द म्हणून इलेक्ट. त्यानंतर बघा एल नंतर क्यू हा शब्द येईल म्हणजे इक्वल. क्यू नंतर आर एस टी यू व्ही वाय एक्सचा शब्द येईल म्हणून आपण इथं एक्साइट घेऊया, ई एक्स सी आय टी एक्साइट. एक्स नंतर वायचा शब्द येईल, ई वाय ई आय. बघा आता आपण हे शब्द ओळीने मांडून घेतलेले आहेत, इगर, इलेक्ट, इक्वल, एक्साइट आणि आय. आता बघूयात यांचा इथं क्रम बघा, इगर, इलेक्ट, इक्वल, एक्साइट आणि आय. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13 पहा, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स विल यू ओमिट सो दॅट द वर्ड्स आर अरेंज्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर? पुढील शब्द वर्णानुक्रमे होण्याकरिता कोणता शब्द काढून टाकाल? पहा मग आता इथं हे सर्व शब्द अल्फाबेटिकली ऑर्डर प्रमाणे लावलेले आहेत. मग बघा इथं बी आर ए, त्यानंतर बी आर आय, आय नंतर इथं डी आहे, बी आर आय नंतर ई, बी आर नंतर आय, मग ओ. पण बी आर ई हा शब्द मध्येच आलेला आहे. म्हणजे हा शब्द कुठं हवा होता? 2 नंबरला. जर आपण हे शब्द सगळे वर्णानुक्रमे लावले तर ब्रेड हा शब्द इथं हवा होता 2 नंबरला, पण तो इथं आलाय. त्यामुळे हा शब्द जर आपण काढून टाकलो तर हा पूर्ण वर्णानुक्रम अगदी योग्य होतो. म्हणून इथं चुकीचा शब्द आलेला आहे ब्रेड. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14,
विच ऑफ द गिव्हन वर्ड्स हॅज डिफरंट प्रोनाऊन्सिएशन ऑफ द वॉवेल यू. यू या स्वराचा वेगळा उच्चार असलेला शब्द कोणता? बघा, सन, हट, पुट, टब. बघा, सन मध्ये अ, यूचा उच्चार अ असा झालाय. हट मध्ये पण सुद्धा यूचा उच्चार अ झालेला आहे, पण पुट मध्ये उ असा त्याचा उच्चार झालेला आहे, म्हणून हा पर्याय आपला वेगळा आहे. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. व्हेअर विल यू यूज द वर्ड फॉल इन द फॉलोइंग लिस्ट टू अरेंज इट इन अल्फाबेटिकल ऑर्डर. योग्य वर्णानुक्रम साधण्याकरिता पुढील शब्दांच्या यादीत फॉल हा शब्द कोठे वापराल? बघा, इथं बॉल, कॉल, स्मॉल आणि टॉल आहे. मग आता बी नंतर सी येतं, सी नंतर डी, ई, एफ, म्हणजे फॉल हा शब्द इथं पाहिजे. मग एफ नंतर यस येतं आणि यस नंतर टी. मग आता पर्याय पाहूयात. बिफोर कॉल म्हणजे कॉल या शब्दाच्या आधी नाही येत, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे. आफ्टर स्मॉल म्हणजे स्मॉल या शब्दाच्या नंतर, हाही पर्याय चुकीचा आहे. त्यानंतर बिफोर स्मॉल, बघा, बिफोर स्मॉल स्मॉलच्या आधी, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. बघा, इथं फॉल हा शब्द स्मॉलच्या आधी आलेला आहे, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बिफोर स्मॉल. त्यानंतर विच ऑफ द गिव्हन वर्ड्स शुड बिगिन विथ अ कॅपिटल लेटर. बघा, इथं शब्द दिलेला आहे, त्यातला कुठला शब्द कॅपिटल अक्षराने सुरू व्हावा? रत्नागिरी, मँगो, पॅरट आणि झेब्रा. आता हे मँगो, पॅरट आणि झेब्रा हे कॉमन नाऊन आहेत, पण रत्नागिरी हे प्रॉपर नाऊन आहे, म्हणून याचा आर हा शब्द कॅपिटलने सुरू व्हायला हवा, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 17. चूज द वर्ड दॅट कम्स सेकंड इफ द फॉलोइंग वर्ड्स आर अरेंज्ड अल्फाबेटिकली. बघा, आता जर आपण हे शब्द अल्फाबेटिकली लावले तर त्यात येणारा दुसरा शब्द कोणता आहे? बघा, पहिल्यांदा आपण लावूयात बी. सर्व शब्द बी वरून सुरू झालेत. मग बी ए म्हणजे हा शब्द पहिला येणार. त्यानंतर आय नाही येत, ओ नाही. मग बी ई हा शब्द दुसरा येणार. मग आपल्याला दुसरा शब्द शोधायचा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. त्यानंतर बघा 18वा प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स हॅज अ डिफरंट साऊंड इन द बिगिनिंग. पुढीलपैकी कोणत्या शब्दाच्या सुरुवातीचा उच्चार वेगळा आहे? बघा, इथं टेक, टॉप, द, टेन. इथं टेकचा ट वरून, टॉपचा ट, पण दचा द वरून झाला आणि टेनचा पण ट वरून, म्हणजे द हा उच्चार वेगळा आहे, म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा 19वा. काउंट द पिक्चर्स हुज नेम्स बिगिन विथ लेटर बी अँड चूज द करेक्ट ऑप्शन. पुढील चित्रातील बी या अक्षराने सुरू होणारी चित्रे किती आहेत ते मोजा व योग्य पर्याय निवडा. बघा, आता आपल्याला यांची नावं इंग्रजीतून माहीत असायला हवीत. पहिला आहे बॅट, बघा बी वरून सुरू झाला. त्यानंतर आहे हा टॉप जो टी वरून सुरू होतो. त्यानंतर आहे बुक, नंतर आहे ट्री, पॅरट, टॅप, टेबल, आयरन, सनफ्लावर, बनाना आणि बॉल. बघा, बी वरून सुरू होणारे आता मोजूयात. 1, 2, 3 आणि 4. मग एकूण 4 शब्द आलेत, म्हणून आपलं पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 4. प्रश्न क्रमांक 20वा. चूज द डिफरंट प्रोनाऊन्सिएशन ऑफ द वॉवेल ए फ्रॉम द गिव्हन वर्ड्स. बघा, अचा उच्चार वेगळा असलेला शब्द शोधायचा आहे. हॉल, नेम, बॉल, कॉल. बघा, हॉल, बॉल आणि कॉल या शब्दांमध्ये अचा उच्चार अ असा झालाय, तर नेम मध्ये ए ई असं झालंय, नेम, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 21 जो 2017च्या पेपरमध्ये आलेला होता. फाइंड द हिडन लेटर इन द गिव्हन पिक्चर. दिलेल्या चित्रात दडलेले अक्षर शोधा. बघा, यामध्ये आपल्याला कुठलं इंग्रजी अक्षर दिसतंय ते आपल्याला शोधायचं आहे. मग कुठलं दिसतंय सांगा बरं? अगदी सोपं आहे, एच हे अक्षर आपल्याला दिसतंय, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर चूज द वर्ड्स दॅट कम्स अल्फाबेटिकली फर्स्ट.
बट ट्यूसडे, फ्रायडे, संडे, मंडे यामध्ये एफ पहिल्यांदा येतं अल्फाबेटिकल लावताना, म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2.